आणि एक्झामचा वेळ आहे 2 तास आणि 15 मिनिटात सिस्टीम बंद झालेली आहे आणि हे जे लोक आहे सिस्टीम चालवणारे हे बोलत आहे की आमची काही चूक नाही आहे, वरून सिस्टीम खराब आहे, बँकेकडून आहे असं तसं बोलत आहे. आणि इथं बँकेचा एक पण कर्मचारी सध्या प्रेझेंट नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की हे प्रकार काय चालू आहे हे थोडा सांगायला पाहिजे. आणि आमची सगळं थंब व्हेरिफिकेशन वगैरे सगळं झालेलं आहे, ऑलरेडी सगळं झालेलं असून आम्हाला म्हणजे तुमची एक्झाम पोस्टपोन झाली. ते थंब व्हेरिफिकेशन झालं याचं नियमानं ग्राह्य असं धरलं जातो की तुमची एक्झाम झाली, पण ही एक्झाम झालेली नाही आहे. अर्ध्यातूनच 10-15 मिनिटानंतर सिस्टीम पूर्णपणे बंद पडलेली आहे. एवढं माझं म्हणणं आहे की साहेबांनी जे काही DCC बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना पण याच्यावर थोडा तोडगा काढा. आता सध्या जी कंपनी एक्झाम घेत आहे तिच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का? नाही, बिलकुल समाधान नाही. त्या कंपनीचं नाव विचारलं तर त्यांनी नाव पण सांगितलं नाही. त्या कंपनीचं नाव पण शेअर करत नाहीये. बिलकुल समाधान नाही घेतली सर. हे TCS किंवा एकदम बोगस कंपनी. एक प्रायव्हेट ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर आपल्याला त्याला म्हणता येईल. हे Direct जनरेट होत आहे. त्यावर आपण एवढे सुज्ञान एवढे ग्रॅज्युएटेड मुलं आहेत. ऑटो जनरेटेड सिस्टीम आहे सर. यावर तुम्ही 30 नाही 100 जरी क्वेश्चन राईट केले आणि माझ्या पर्सनल अनुभवातून सांगतो 30 क्वेश्चन पर्यंत मी अटेम्प्ट केले होते. त्यामधला जो योग्य उत्तर मी क्लिक केलं आणि मी समोर गेलो तर ते योग्य उत्तर फक्त कॅन्सल होतं सर आणि दुसऱ्या ऑप्शनवर जात होतं. ही माझी वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतोय. माझ्यासोबत असं घडलेलं मी माझं पर्सनल सांगतो तुम्हाला. आणि बऱ्याच जणांसोबत तसं झालं राईट जे राईट दिलेलं उत्तर आहे का ते पूर्ण चेंज होत आहे. आणि wrong जर केलं ना, 100% wrong बरोबर right वर चाललंय. म्हणजे ते चूक सिस्टीमवर जातोय असं ऑप्शन खाली ऑटो जनरेटेड सिस्टीम आहे सर. या प्रत्येक मुलाला सुज्ञान आहे. या संदर्भात तुम्ही दोषी कोणाला मानता? कंपनी आणि बँकेचे कर्मचारी 100% याला दोषी बँकेचे कर्मचारी आहे. कर्मचाऱ्याचं लक्ष अजिबात नाहीये. फक्त काम भरून घेत आहे आणि मधल्यामध्ये सेटिंग करून घेत आहे. मधल्यामध्ये सेटिंग असं एवढी आम्ही भरण्यासाठी एवढी फीस भरतो एवढा आणि तळागाळातून मुलं इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पुण्याच्या तळेगाववरून पुढे इथं नांदेडला एक्झाम देण्यासाठी आलेलं आहे. काही पोरं किनोटवरून आलेलं आहे, काही त्यांचा खर्च इथल्या कॉलेजच्या इथला खर्च प्रत्येक गोष्टीचा खर्च हे विद्यार्थी लांब लांबून आलेले आहेत. ह्यांच्या खर्चाचं काय? ह्यांचा खर्च कोण वापस देणार आहे? जर हे बी विषय आहे ना. बँकेकडून सर एक 2 मिनिटं मध्यवर्ती बँकेकडून जर समजा एक्झाम कंडक्ट करून समजा जर असं स्कॅमच करायचं असेल तर मॉक इन इंटरव्ह्यू घेऊन सर डोनेशन घेऊन सिलेक्शन केलेलं काय बरोबर आहे का नाही? ही पद्धत बरोबर आहे का? नोटिफिकेशन काढून स्पर्धा परीक्षा आयोगामध्ये रात्र रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या पोरांच्या भावनांशी खेळ आहे हा. बरोबर आहे का? ही बाब आपण निदर्शनात आणून द्यायला पाहिजे. कोणाच्या ते संस्था संचालक आहे त्यांच्या आणि जी एजन्सी घेतली त्यांनी त्या एजन्सीला पण यावर जे दोषी आहेत ते संचालक आणि एजन्सी एवढंच आम्ही सांगू शकतो तुम्हाला. ही बरोबर गोष्ट आहे.